जय माता दी। या वर्षीचं शारदीय नवरात्र सोमवार 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे आणि मंगळवार 30 सप्टेंबर 2025 ला समाप्त होत आहे। या 9 दिवसात प्रत्येक देवीच्या स्वरूपानुसार खास रंग धारण करण्याची परंपरा आहे। चला तर मग ते आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत। तर प्रत्येक महिलेने 9 दिवस 9 रंगाच्या साड्या परिधान करून आपण 9 दिवस ज्या देवीचा दिवस असतो त्या देवीला आपण या ठिकाणी आराधना केली पाहिजे, तिचे स्मरण केलं पाहिजे। त्याच्याने आपली देवी कृपा होते आणि आपली आध्यात्मिक, धार्मिक आणि भौतिक प्रगती होते। 22 तारखेला प्रतिपदेला 22 सप्टेंबर शैलपुत्री देवी हिचा रंग आहे पांढरा। तर आपण या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायला पाहिजे। पांढरा रंग नसला तर रंगीत साडीमध्ये पांढरा कलर असला तरी चालेल। द्वितीया 23 सप्टेंबर ब्रह्मचारिणी रंग आहे लाल। तृतीयाला 24 सप्टेंबरला चंद्रघंटा रंग गडद निळा म्हणजे हलका निळा। चतुर्थी 25 सप्टेंबर कुष्मांडा रंग आहे पिवळा। पंचमी 26 सप्टेंबर स्कंद माता रंग आहे हिरवा। म्हणजे षष्टीला 27 सप्टेंबर कात्यायनी माता रंग आहे राखाडी। सप्तमीला आहे 28 सप्टेंबर काल रात्री रंग आहे केसरी। अष्टमीला 29 सप्टेंबरला महागौरी रंग आहे मोरपंखी व नवमीला आहे 30 सप्टेंबर सिद्धिदात्री रंग आहे गुलाबी। या नवरात्रातील हे रंग परिधान करून आपण देवीची पूजन केलं तर आयुष्य सुख समाधानाने व भरभराटीने जाईल। आणि मी खूप व्हिडिओ करून टाकत आहे। तर नवरात्रात आपण कशा प्रकारे उपासना केली पाहिजे, कोणती केली पाहिजे, कुंजिका स्तोत्र, नवचंडीचे फळ कसं प्राप्त होईल ते नक्की बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।